तर काल आपण बघितलं होतं की अलग अलग जे काही संन्यासी होते, जे परिवारजक होते, तर त्यांनी अलग अलग आपली मतं मांडली होती आणि ते गौतम बुद्धाला गौतम बुद्धानं सुद्धा ते ऐकली होती. परंतु त्यामधील काही जणांचे म्हणजे बऱ्याच जणांचे काही तत्वज्ञान होते, तर ते तत्वज्ञान मात्र बुद्धाला पटलं नाही आणि काही मोजकं असं जे तत्वज्ञान होतं तर ते बुद्धाला पटलं. त्यामुळं जे पटलं नाही असं जे तत्वज्ञान होतं ते सर्व गौतम बुद्धांनी नापसंत केलं आणि नाकारलं. तर आज यापुढील आपल्याला भाग बघायचा आहे. उपनिषदे आणि त्यांची शिकवण. उपनिषदे हे वाङ्मयातील वेगळ्या प्रकारचे ग्रंथ होय. उपनिषदे वेदांचा भाग नव्हे, कोणताही धार्मिक कायदा यात सांगितलेला नाही. म्हणजे उपनिषदे नावाचा एक जो ग्रंथ होता, तर त्या ग्रंथ जे आहे हे एका वाङ्मयाचा एक प्रकार होता. असे असूनही उपनिषदे हा धार्मिक वाङ्मयाचा एक भाग झाला. उपनिषदाची संख्या बरीच मोठी आहे. त्यातील काही महत्त्वाची आहेत, काही मुळी महत्त्वाची नाहीत. तर याच्यामध्ये जे उपनिषदेमध्ये जे काही लिहिलेलं आहे तर ते काही महत्त्वाचं आहे आणि काही महत्त्वाचं बिलकुल नाही आहे. तर त्यापैकी काही उपनिषदे वैदिक सिद्धांती, ब्राह्मण, पुरोहित यांच्या विरुद्ध असल्याबद्दल गणली जात. म्हणजे याच्यातले काही जे सिद्धांत होते किंवा उपनिषद जे होतं त्याच्यातले काही जे भाग होते तर ते जे वैदिक प्रकारचे जे सिद्धांती होती किंवा ब्राह्मण, पुरोहित अशा प्रकारचं जे समजा काही समाज होता तर यांच्या विरुद्ध असल्याबाबत ते गणले जात. वैदिक अभ्यास म्हणजे अज्ञान व अविद्या यांचा अभ्यास होय. याविषयी या सर्वांचे एकमत होते आणि याच्यातले आतापर्यंत आपण जेवढे समजा जे बघितले होते ते त्याच्यापैकी सर्वांचं असं एक मत होतं की जे वैदिक अभ्यास आहे तर तो अभ्यास अज्ञान आणि अविद्या यांचा अभ्यास होय. म्हणजे अज्ञान म्हणजे कोणाच्याही कामी नसणारा समजा किंवा ज्याच्यापासून काहीही आपल्याला मिळणार नाही अशा प्रकारचा अभ्यास होय असं सर्व म्हणत गेले. 4 वेद आणि वैदिक शास्त्रे यांचे ज्ञान हे हलक्या दर्जाचे ज्ञान होय. याविषयी या सर्वांचे एकमत होते. वेद हे ईश्वरा निर्मित आहेत हे अमान्य करण्यात त्यांचे एकमत होते. त्यामुळं हे वेद जे आहेत हे ईश्वरानं निर्मिती केलेले आहेत, त्यामुळं हे अमान्य करण्यात त्यांचे एकमत होते. यज्ञ व त्यांचे फल, औधर्यिक आहुती आणि ब्राह्मणांना द्यायची दक्षिणा या ब्राह्मणी तत्त्वज्ञानातील मूलभूत गोष्टींना चिकटवण्यात आलेले सामर्थ्य नाकारण्याच्या बाबतीत त्या सर्वांचे एकमत होते. तथापि उपनिषदाचा हा काही मुख्य विषय नव्हता. त्याने केलेली चर्चा ब्रह्म व आत्मा यांच्यावर केंद्रित होती. म्हणजे यांच्यातून काही जणांची केलेली काही चर्चा होती किंवा त्यांनी जे आपले जे काही विचार सांगले होते तर ते हे विचार कोणाला संबोधून होते तर जे काही कोणी कोणी मानते समजा या सृष्टीचा कोणीतरी निर्माता आहे, तर असा निर्माता असलेला समजा ब्रह्मा असेल किंवा एखाद्या माणूस मेल्याच्यानंतर त्याची आत्मा कुठे ना कुठे स्वर्गात जाते, नरकात जाते, तर अशी आत्मा असेल. म्हणजे जे भाकड कथा आहेत त्याच्यापैकी केंद्रित झाली होती. विश्वाला बंधनात ठेवणारा ब्रह्म हे सर्वव्यापी तत्व असून आत्म्याचे परमात्म्याचे ज्ञान करून घेण्यातच आत्म्याची मुक्ती आहे. म्हणजे यात हे तुझं सांगलं की जे सर्व विश्वाला बंधनात म्हणजे सर्व सृष्टी ज्यानं निर्माण केली असे जे भानगड कथा समजा बुद्ध नाहीत म्हणत असे, तर जे सृष्टी ज्यानं निर्माण केली असा जो कोणी ब्रह्मा आहे तर त्या ब्रह्माचं जे सर्व तत्वज्ञान समजा जे तत्वज्ञान आहे तर ते सर्व आत्मा परमात्मा यांना धरून आहे असं त्या ठिकाणी सांगले जाते. उपनिषदाचा मुख्य सिद्धांत असा की ब्रह्म हे सत्य आहे आणि आत्मा म्हणजे ब्रह्मच होय. म्हणजे उपनिषदामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की ब्रह्मा हे सत्य आहे आणि त्यामुळं आत्मा म्हणजे ब्रह्माच होय. म्हणजे आपला आत्मा म्हणजे ब्रह्माच आहे. उपाधीत गुंतल्यामुळे आत्म्याला मी ब्रह्म आहे यांची जाणीव होत नाही आणि आपला आत्मा जे हे म्हणजे ब्राह्मच होय, परंतु आपल्या आत्म्याला माहित नाही की ते ब्राह्मणच आहे म्हणून किंवा ब्राह्म्य आहे म्हणून. आता अशा प्रकारचे या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रश्न असा होता की ब्रह्मा हे सत्य आहे काय? उपनिषदाचे सिद्धांत मान्य करायचे की नाही हे या प्रश्नाच्या उत्तरातून अवलंबून येते. त्यामुळं जर समजा एखादा आपलं मन जे आहे, आपला आत्मा जे आहे हे जर ब्रह्मा असेल आणि हे समजा त्या आत्म्यालाच माहित नाही की मी ब्रह्मा आहो म्हणून,
तर मग याच्यावर आपण कोणी विश्वास ठेवल का? कोणी ठेवणार नाही. त्यामुळं हे अविश्वासी आहे. उपनिषदाच्या कर्त्यांना याविषयी प्रश्न विचारले गेले नव्हते असे नाही. जे प्रश्न विचारले गेले होते ते असे होते. अशा प्रकारचे प्रश्न यज्ञवल्क्यासारख्या महर्षीला विचारण्यात आले होते. बृहदारण्यकोपनिषदात या यज्ञवल्क्याचे महत्वाची कामगिरी बजावली होती. त्याला विचारण्यात आले, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, आणि या प्रश्नावर नेती मला माहित नाही एवढेच याज्ञवल्क्य सांगू शकतात. म्हणजे ज्याला विचारलं की ब्रह्मा म्हणजे काय आहे, आत्मा म्हणजे काय आहे, तर याच्यावर कुणाकडेच उत्तर नव्हतं. म्हणजे फक्त मानण्यापुरतं होतं खरं, याच्यामध्ये काहीही नव्हतं. ज्याविषयी कुणालाच काही माहीत नाही ते सत्य कसे असू शकेल? म्हणजे ब्रह्माचा काही इतिहास नाही, त्यांचा काही समजा काही निशाण्या नाहीत, कुठं त्याचे एखादे मंदिरं नाहीत की ज्यांना पुरातन समजा बांधून ठेवलेले आहेत. जसं बुद्ध आहे समजा, तर बुद्धाच्या जवळपास साधारणतः एक आजच्या 1800 वर्षापूर्वीच्या जे लेणे आहेत, जे अशोक राजानं जे कोरून ठेवलेले आहेत, तर हे इतिहास सांगतो. अशोक राजानं प्रत्येक लेणीमध्ये गौतम बुद्धाची प्रतिमा, त्यांच्यानंतर त्यांच्यासोबत असलेले तर प्रत्येक आणखी जे भिक्खू असतील त्या भिक्खूच्या प्रतिमा, त्याच्यानंतर त्यांचं जे पंचशील, अष्टशील हे जे होते ते प्रत्येक भिंतीवर लिहून ठेवलेले आहे. आणि ते पुरावा मानला जाते की खरंच असा इतिहास होता. परंतु ब्रह्मा झालं, आत्मा झाला, याचा कोणताही इतिहास कोणाकडे नव्हता. ज्याविषयी कुणालाच काही माहीत नाही ते सत्य कसे असू शकेल, असा बुद्धाचा प्रश्न होता. तर बुद्ध म्हणाले की हे खरं कसं काय असू शकते? उपनिषदाचे म्हणजे केवळ कल्पनेवर आधारलेले असल्यामुळे ते नाकारण्यात बुद्धाला कोणतीही अडचण भासली नाही. आणि त्यामुळं हे जे ब्रह्म आहे किंवा आत्मा आहे, तर हे काल्पनिक दृष्टीवर अवलंबून आहे किंवा काल्पनिक आहे, फक्त त्यांचा काहीही इतिहास नाही, काही नाही. त्यामुळं बुद्धाला हे न पटण्यासारखं आहे आणि म्हणून ते बुद्धानं सहजपणे अमान्य केलं. आता त्यानंतर आपल्याला बघायचं आहे बुद्ध आणि त्यांचे समकालीन म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि त्यांच्या बरोबरीचे काही, म्हणजे यांच्या अगोदर बुद्ध त्यांच्यासोबत काही सहवासात राहिले, नंतर त्यांचा अभ्यास झाल्याच्या नंतर सोडून त्यांना समोर गेले आणि ज्ञानाच्या शोधामध्ये निघले. तर हे जे त्यांचे पहिले साथी जे होते, तर या साथी किंवा त्यांचे समकालीन यांचा या ठिकाणी एक इतिहास सांगला जाते. ज्या काळात बुद्धाने परिवर्जा घेतली त्या काळी देशात फार मोठी वैदिक खळबळ माजली होती. ब्राह्मण तत्वज्ञानाखेरीज तत्वज्ञानाचे निरनिराळे 62 पंथ त्यावेळी अस्तित्वात होते. त्या सर्वांचा ब्राह्मण तत्वज्ञानाला विरोध होता. यापैकी निदान 6 पंथ तरी लक्षात घेण्यासारखे आहेत. तर या ठिकाणी असं सांगण्यात येते की त्या काळामध्ये म्हणजे गौतम बुद्ध होते त्यांच्या आधीच्या काळामध्ये, तर त्यांच्या आधीच्या काळामध्ये जवळपास साधारणतः एक 62 अलग अलग प्रकारचे पंथ होते. पंथ म्हणजे एक समजा समुदाय म्हणा किंवा अलग अलग प्रकारचे गट म्हणा किंवा समाज म्हणा, तर अशा प्रकारचे 62 प्रकारचे पंथ त्या ठिकाणी अस्तित्वात होते. परंतु त्या सर्वाचा ब्राह्मण तत्वज्ञानाला विरोध होता. तर एवढे जे समजा पंथ होते ते प्रत्येक पंथ हे जे म्हणजे ब्राह्मणी लोकांचे ते तत्वज्ञान आहे, तर त्यांना मात्र ते विरोध करत गेले. आणि यापैकी निदान फक्त 6 पंथ असे होते की ते लक्षात घेण्यासारखे होते, म्हणजे विशेष होते असे. या पंथापैकी एक पंथ पूर्ण काश्यप यांच्या नेतृत्वाखाली होता. त्यांच्या तत्वज्ञानाला अक्रियावाद असे म्हणत असत. तर या ग्रंथापैकी एक पंथ पूर्ण कश्यप यांच्या नेतृत्वाखाली होता. म्हणजे पूर्ण कश्यप नावाचा एक जो व्यक्ती होता, तर तो एक पंथ चालवत गेला आणि त्यांच्या तत्वज्ञानाला अक्रियावाद असे म्हणत असत. म्हणजे त्यांचं ते तत्वज्ञान होतं किंवा त्यांची जी शिकवण होती, तर त्या शिकवणीला अक्रियावाद असे म्हणत होते. त्यांचे म्हणणे असे की कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये काही कर्म केले असतील तर त्या कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. म्हणजे अगोदर जे सांगत गेले की आपण जर चांगले कर्म केले तर आपल्याला नंतर स्वर्गामध्ये जागा मिळते, आणि वाईट कर्म जर केले तर आपल्याला नरकामध्ये जागा मिळते. तर असं जे आहे तर या ठिकाणी ते नाकारण्यात आलेलं आहे. आणि कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. कुणीही स्वतः काही कामं करावे किंवा ते दुसऱ्याकडून करून घ्यावे, स्वतः हत्या करावी किंवा दुसऱ्याकडून हत्या करवावी, स्वतः चोरी करावी किंवा दरोडेखोरी करावी किंवा दुसऱ्याकडून ते करून घ्यावी, स्वतः व्यभिचार करावा किंवा दुसऱ्याकडून तो करवावा, स्वतः खोटे बोलावे किंवा दुसऱ्याला खोटे बोलावेच लावावे,
आत्म्यावर या कशाचाही परिणाम होत नाही. तेव्हा हे जे एवढ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, आपण खोटं बोललं किंवा कोणाला खोटं बोलायला लावलं, आपण चोरी केली किंवा दुसऱ्याला कोणी चोरी करायला लावली, किंवा आपण समजा आता आपण काय म्हणतात त्याला मटण खाण्यासाठी समजा बकरं कापलं किंवा दुसऱ्याला कापायला लावून त्याच्याकडून आपण मटण घेऊन आलं, तर हे जे गोष्टी आहेत तर या गोष्टीचा आत्मा या वस्तूवर किंवा हे जे चीज आहे त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही असं या ठिकाणी सांगले जाते. एखादे कृत्य कितीही दुराचारी असले तरी आत्म्याला त्यांचे पाप लागत नाही. एखादे कृत्य कितीही चांगले असले तरी त्यामुळे आत्म्याला पुण्य लाभत नाही. म्हणजे तुम्ही वाईट जरी कर्म केले तर तुम्हाला पुण्य लाभत पाप लागत नाही, आणि तुम्ही चांगले जरी कर्म केले तरी तुम्हाला पुण्य लाभत नाही तुमच्या आत्म्याला, असं या ठिकाणी सांगले जाते. आत्म्यावर कशाचीच क्रिया होत नाही. म्हणजे आपला जे आत्मा आहे त्याच्यावर कशाचीच क्रिया होत नाही. म्हणजे तुम्ही कसंही वागा काहीही करा, आत्मा ते आत्माच आहे आणि ते कोठं आहे ते माहित नाही. तर अशा प्रकारचे या ठिकाणी सांगण्यात येते. तर ज्यावेळी मनुष्य मरतो त्यावेळी ज्या घटकाचा तो बनलेला असतो ते आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात. म्हणजे या ठिकाणी काय सांगलं गेलं की माणूस हा ज्याच्यापासून बनते, लहानाचा मोठा होते आणि मोठा झाल्याच्या नंतर कधी ना कधी समजा तो नाश होणार आहे, मरणार आहे. तर मेल्याच्या नंतर जसं अलग अलग प्रकारचे काही जे धातू असतील, काही जे पदार्थ असतील, त्याच्यापासून जसा माणूस बनला तर मेल्याच्या नंतर त्या माणसाचे विघटन होते आणि पूर्वीच्या ज्या वस्तूपासून बनलेला होता तर ते अलग अलग त्याच्यातल्या वस्तू तयार होतात आणि माणूस आपण त्याला म्हणजे माणूस मेला असं आपण त्याला म्हणतो. तर असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मृत्यूनंतर काहीही शिल्लक राहत नाही, शरीर राहत नाही आणि आत्माही राहत नाही. जेव्हा माणसाचा मृत्यू होते तेव्हा शरीरही राहत नाही आणि आत्मा तर राहतच नाही. म्हणजे आत्मा तर कोणी बघितलीच नाही. त्यामुळे इथं त्याला काहीही थारा नाही. दुसऱ्या एका पंथाचे नाव होते नियतिवाद. आता दुसरा एक पंथ त्या ठिकाणी होता, त्या पंथाचं सुद्धा इथं माहिती दिली आहे. तर त्या पंथाचं नाव होतं नियतिवाद. त्यांचा मुख्य प्रणेता मख्खली गोसाल हा होता. म्हणजे त्यांचा जो पुढारी, तो जो पंथ तयार करणारा जो माणूस होता तर त्या व्यक्तीचं नाव काय होतं, मख्खली गोसाल. त्यांचे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा दैववाद किंवा निश्चयवाद होता. म्हणजे हे यांचं जे काही तत्वज्ञान होतं तर ते थोडंसं देवाला धरून असं होतं. कोणीही काही घडवू शकत नाही किंवा बिघडवू शकत नाही. घटना घडतात त्या कोणीही घडवित नाहीत. दुःख कोणाला नष्ट करता येत नाही, वाढवता येत नाही किंवा कमी करता येत नाही. जगाच्या अनुभवाचा आपला वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे, हे त्यांचे तत्वज्ञान होते. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की या जगामध्ये कुणालाही दुःख हे कोणालाही नष्ट करता येत नाही किंवा वाढवता येत नाही, कमी बी करता येत नाही, काहीच करता येत नाही. म्हणजे जे आहे तसंच राहणार आहे. तिच्या कोणत्याच गोष्टी आपल्याला कोणताही बदल करता येत नाही असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तिसऱ्या पंथाचे नाव होतं उच्छेववाद. तर तिसरा जो पंथ या ठिकाणी माहिती देण्यात येते, तर तिसऱ्या पंथाचे नाव जे होते ते उच्छेववाद होते. आणि अजित केस कंबल हा त्यांचा मुख्य प्रणेता होते. म्हणजे त्यांचा जे मुख्य प्रणेता म्हणजे एक पुढारी समजा नेता जे होता ते कोण होता, अजित केस कंबल. त्यांचे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा विनाशवाद होता. यज्ञ किंवा होम याला काहीही अर्थ नाही. आत्म्याला स्वतःच्या कृत्यासाठी भोगावी लागणारी किंवा उपभोक्त्यास मिळणारी सुखदुःखाची फळे किंवा परिणाम असला काहीही प्रकार नाही. म्हणजे आपण काहीतरी समजा केलं तर त्यामुळे आपल्याला काही ना काहीतरी फल प्राप्ती होते किंवा काहीतरी पुण्य प्राप्ती होईल किंवा काहीतरी नरक प्राप्ती, स्वर्ग प्राप्ती असं जे काही आहे तर याला त्यांनी अमान्य केलेलं आहे. स्वर्ग नाही की नरक नाही, जगातील दुःखाच्या काही मूलतत्वापासून मनुष्य बनलेला आहे. म्हणजे या जगातील काही मूलतत्व म्हणजे काही घटक असतील. आता घटक म्हणजे कोणते समजा की पाणी, वायू, हे अशा प्रकारचे जे अलग अलग घटक आहे आणि त्या घटकापासून माणूस बनलेला आहे असं या ठिकाणी सांगण्यात जाते. आत्मा ते टाळू शकत नाही. जगातल्या कोणत्याही दुःखातून आत्म्याची सुटका होऊ शकत नाही. या दुःखाचा अंत आपोआपच होणार आहे. महाकल्पातील जन्ममरणाच्या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून आत्म्याने गेलेच पाहिजे. म्हणजे या ठिकाणी काय सांगलं की एखादाच एक समजा जे आपण आत्मा जर म्हणलं तर या आत्म्याचा कमीत कमी 84 लाख वेळेस जन्म होतो, मृत्यू होतो, जन्म होतो, मृत्यू होतो, जन्म होतो, मृत्यू होतो, अशा प्रकारचं सुद्धा इथं काही सांगितलेलं आहे. त्यानंतर आत्म्याच्या दुःखाचा अंत होईल, त्यापूर्वी होणार नाही. आणि असं सांगण्यात आलेलं की 84 लाख वेळेस जोपर्यंत माणूस
जिवंत होणार नाही, परत मरणार नाही, तोपर्यंत त्याला या शरीरामधून किंवा आत्म्यामधून मुक्ती मिळणार नाही आणि तोपर्यंत त्याचं दुःख बी नाहीच होणार नाही. म्हणजे तो तेवढे वेळ त्याला जन्मलाच पाहिजे समजा, किंवा जन्माला येणार तेवढे वेळेस, असं या ठिकाणी सांगण्यात येते. यापूर्वी होणार नाही किंवा दुसऱ्या कोणत्या उपायानेही होणार नाही. म्हणजे याच्यामध्ये जर समजा आता जसं काही याच्यामध्ये म्हणतात समजा की बाबा तू काहीतरी एखादा काहीतरी बळी दे, नर बळी दे, एखादा बकऱ्याचा बळी दे, किंवा तू काहीतरी देवाची पूजा कर, नवस हे कर ते कर, म्हणजे तुला आत्म्याला शांती मिळेल असं म्हणतात की नाही. परंतु काहीही जरी केलं तरी आपल्या आत्म्याला शांती मिळणारच नाही जोपर्यंत आपण 84 लाख वेळेस जन्म घेणार नाही आणि मरणार नाही तोपर्यंत. चौथ्या पंथाचे नाव होतं अनन्यवाद. तर या अनन्यवाद या पंथाचा प्रमुख पभूत कच्छायन हा होता. म्हणजे समोरचा जे अनन्यवाद जे होता तर त्या पंथाचा जे मोहरक्या होता, त्यांचा जो नेता होता तर तो होता कच्छायन. त्यांचे म्हणणे असे होते की जीव हा पृथ्वी, आग, तेज, वायू, सुख आणि दुःख आणि आत्मा या सप्त महाभूताचा बनलेला आहे. तर या ठिकाणी हे काय म्हणतात की आपलं जे आपला जे आत्मा जे आहे समजा, तर ते म्हणजे जीव समजा, त्याला जीव म्हणता येईल, आत्मा जीव. तर हा पृथ्वी, आग, तेज, वायू म्हणजे हवा, पाणी आणि सुख आणि दुःख आणि त्याप्रमाणेच आत्मा या सगळ्या गोष्टीपासून हा बनलेला आहे. म्हणजे 7 वस्तूपासून बनलेला आहे असं ते म्हणते. यापैकी कोणतेही दुसऱ्यावर अवलंबून नसते. आणि हे जे 7 वस्तू आता, तर हे 7 वस्तू कोणत्याही एकूण एकावर अवलंबून नसतात असं त्या ठिकाणी सांगले जाते. त्यांचा एकमेकावर परिणामही होत नाही. म्हणजे एकमेकावर काही एक दुसऱ्याचा काही परिणाम होत नाही. ती स्वयंभू आणि शाश्वत आहेत, त्यांचा कशानेही नाश होत नाही. म्हणजे हे 7 वस्तूपासून जे आपलं शरीर बनते किंवा जे आत्मा बनते किंवा जे जीव बनते, तर ते कशानेही नष्ट होत नाही. कारण ते त्या 7 धातूपासून बनते आणि जेव्हा माणूस मरतो तर त्या शरीरातले अलग अलग धातू बाहेर निघून जातात असं त्या ठिकाणी म्हणले जाते. एखाद्या माणसाचे डोके उडवले तर तो त्याला ठार करीत नाही. शस्त्र सप्त महाभूताच्या भूतात प्रवेश करते आणि एवढा त्यांचा अर्थ समजावायचा. म्हणजे याच्यामध्ये असं सुद्धा सांगलेलं आहे की कोण समजा एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीचं जर मुंडकं उडवलं, आता मुंडकं उडवल्याच्यानंतर काय होणार, तो मरणार. परंतु ज्यानं मुंडकं उडवलं तेच पूर्णतः त्यांचा दोषी म्हणत नाही किंवा त्यांचा हत्यारा म्हणत नाही. तर त्यानंतर म्हणजे त्यांची बी तशी वेळ आलेली असते, म्हणून तसं घडलेलं असते असं या ठिकाणी सांगल्या जाते. संजय बेलपुत्ता या स्वतःचा एक पंथ होता. म्हणजे संजय बेलपुत्ता नावाचा एक माणूस होता, त्यांचा सुद्धा एक पंथ होता आणि त्या पंथाचे नाव होते विशेपवाद. हा एक प्रकारचा संशयवाद होता. संजय बेलपुत्त म्हणतो, जर एखाद्याने मला स्वर्ग आहे काय असे विचारले आणि तो आहे असे मला वाटले तर मी होय म्हणल. म्हणजे शंका, म्हणजे एखादी गोष्ट हे समजा कोणीतरी विचारली समजा की बाबा तुला असं असं वाटते का, आणि त्याला जर शंका असेल की बाबा होऊ शकते, तर मग त्यानं हो म्हणल. आणि समजा त्याला शंका जर वाटली की नाही नाही होऊ शकत नाही, मग ते नाही म्हणणार. म्हणजे अशा याच्यावर हा वाद होता. पण तो नाही असे मला वाटले तर मी नाही म्हणेल. मानव प्राणी निर्माण केले गेले काय, माणसाला त्यांच्या बऱ्या वाईट कृत्याची फळे भोगावी लागतात काय, आणि मृत्यूनंतर आत्मा अस्तित्वात आहे काय, असे जर मला कोणी विचारले तर मी या सर्वांना नकारात्मक उत्तर देईल. म्हणजे या ठिकाणी समजा कोणी जर विचारलं की बाबा मानव प्राणी जे आहेत ते कोणीतरी निर्माण केले आहे काय, कोणी एखादा ते सृष्टीचा निर्माता आहे काय असं जर विचारलं, किंवा मृत्यूनंतर आत्मा हे कुठं जाते, कसा राहते, काय राहते असं जर विचारलं, तर त्या ठिकाणी या संजय बेलपुत्तानं काय सांगितलेलं आहे की मी याला नाहीच म्हणणार. म्हणजे याला काहीही अर्थ नाही, कारण त्याचे अस्तित्व नाही असे मला वाटत नाही. याप्रमाणे संजय बेलपुत्ताने आपल्या तत्त्वज्ञानाचे सार सांगितलेले आहे. म्हणजे अशा प्रकारे त्यानं असं म्हणलं नाही की समजा त्या गोष्टीचं अस्तित्वच नाही, परंतु त्याला वाटते की असं नाही म्हणून त्यानं नाही म्हणून म्हणणार. तर असं त्यांचा हे तत्वज्ञान होतं. 6व्या पंथाचे नाव चातुर्या मसरवाद. या पंथाचा प्रमुख महावीर होता. आता महावीर नावाचा एक गुरु होता किंवा महावीर नावाचा एक जे नेता होता, त्यांचा सुद्धा एक तत्वज्ञान होतं.
हा गौतम नव्या प्रकाशाच्या शोधात असताना जिवंत होता आणि जेव्हा सिद्धार्थ गौतम जेव्हा बुद्ध होतो ते नवीन प्रकाशाच्या तयारीमध्ये होते किंवा त्या मार्गाने ते जात होते त्यावेळेस हे जे महावीर जो होता तर महावीर त्यावेळेस जिवंत होता म्हणजे गौतम बुद्धाच्या काळात तो होता. त्याला निघंटनाथ पुत्त म्हणत म्हणजे त्यांचं दुसरं एक नाव होतं तर त्यांना काय म्हणत गेले निघंटनाथ पुत्त. महावीराने असे सांगितले आहे की पुनर्जन्मी आणि या जन्मी दुष्कर्मामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. तर या ठिकाणी महावीर सुद्धा काय म्हणतात की पूर्वीच्या काळातले काहीतरी आपण केलेले पाप असतात तर ते पाप फेडण्यासाठी या जन्मात सुद्धा तो जन्माला आलेला असतो. म्हणून माणसाने तपश्चर्येने दुष्कर्मातील व्हावे असे त्यांनी सुचवले. म्हणून नंतर त्याने काय सांगितलं महावीरानं की म्हणून आपण तपश्चर्या केली पाहिजे आणि तपश्चर्या करून जे आपल्याकडचे जे काही दुष्कर्म असतील तर ते दुष्कर्म आपण घालवले पाहिजे असं त्या ठिकाणी म्हणल्या जाते. या जन्मात दुष्कर्म टाळण्यासाठी चातुर्याम धर्माचे म्हणजे 4 नियमाचे पालन करावे असे महावीराने सांगितले. आणि त्यानंतर महावीराने हे सुद्धा सांगितलं की जर आपल्याला या जन्मामध्ये जर समजा आपल्याला काही दुष्कर्म टाळायचे असतील तर त्यासाठी 4 प्रकारचे अलग अलग मार्ग आहेत. तर ते मार्ग म्हणजे हिंसा न करणे, चोरी न करणे, खोटे न बोलणे, मालमत्ता न करणे किंवा ब्रह्मचर्य पाळणे. म्हणजे हे जे 4 गोष्टी आहेत तर हे 4 गोष्टी म्हणजे आपण कोणत्याही प्रकारचं जे म्हणजे पुढच्या जन्मामध्ये जन्माला यावं अशा प्रकारचं कोणतंही पाप आपल्या हातून घडणार नाही असं या ठिकाणी महावीर सांगतात. नव्या तत्ववेत्याची शिकवण बुद्धाने स्वीकारली नाही. तर यापैकी काही जे तत्वज्ञानवाले होते समजा जे पुढारी होते जे नेते होते तर त्या सर्वांचं तत्वज्ञान बुद्धानं स्वीकारलं नाही. त्यांच्या शिकवणीला त्यांनी दिलेली अमान्यता आकारान नव्हती. तो म्हणतो म्हणजे बुद्ध सांगतात की पूर्ण काश्यप किंवा पगुत कच्चायन यांचे तत्वज्ञान खरे मानले तर कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल. आता याच्यामध्ये आतापर्यंत काय सांगितलं होतं की तुम्ही कोणत्याही गोष्टी करा म्हणजे काहीही केलं तरी तुमच्या त्या तुमचं जे आत्मा असेल किंवा तुमचं जे पुण्यकर्म असेल पाप करणं असेल याच्यावर कोणतंही फरक पडत नाही असं जे सांगितलेलं आहे. तर असं जर म्हणलं समजा तर मग कोणी बी पाप करल कोणी बी काही करल असं बुद्धाचं म्हणणं आहे समजा. आणि त्यामुळं काय होईल जर समजा माणसाच्या मनामध्ये भीतीच नाही राहिली तर काय होईल माहिती आहे का कोणाला कोणी भिणार नाही तर मग दिवसा ढवळ्या लोक तलवारी घेऊ फिरतील. बरोबर आहे की नाही. मग त्याच्यासाठी काही ना काहीतरी पाप पुण्य तर असेलच ना. काही ना काहीतरी आपलं जे अंतर्मन आपल्याला ज्याची ग्वाही देते त्याला आपण पुण्य म्हणणार आणि अंतर्मन आपल्याला ज्याची ग्वाही नाही देणार आणि अंतर्मन म्हणणार की बाबा तू असं काम करू नको आणि हे जिथं म्हणणार ना ते काम म्हणजे सरळ सरळ आपण काहीतरी पापाचं करतो आहे असं म्हणल्या जाते. एखादा मनुष्य जर कोणताही सामाजिक जबाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम न भोगता दुसऱ्याची हत्या करण्या इतकी ही मजल मारू शकेल. म्हणजे या ठिकाणी असं सांगता येते की जर असं काही जर नसेल तर माणूस कोणी कोणाचे मर्डर करत होते ढवळ्या दिवसा कोणीच कोणाला भीत नव्हतं असं त्या ठिकाणी सांगण्यात जाते. जर मक्खली गोचराचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य देवाचा गुलाम बनेल तो स्वतःला मुक्त करू शकणार नाही. म्हणजे मक्खली गोचरानं काय सांगितलं होतं की कोणता तरी एक एखादा देव आहे आणि त्या देवामुळे सर्व काही होते त्या देवामुळेच काहीतरी घडते आणि आपण काही करतो त्याचं पाप पुण्याचं जे फळ आहे समजा आपल्या पदरात ते देवच पाळते असं त्याने सांगितलं होतं. म्हणून बुद्धानं त्या ठिकाणी काय म्हणलं की त्याने जे म्हणलं ते हे सर्व खोटं आहे. त्यामुळं हे जर आपण समजा खरं जर मानलं तर मनुष्य देवाचा गुलाम बनेल. म्हणजे तो फक्त देवाचाच गुलाम बनेल देवालाच बनेल दुसरं काहीच करणार नाही. आणि एवढ्याने ही गोष्ट साध्य ठरू शकत नाही. संजय बेलबुताचे तत्वज्ञान खरे मानले तर माणसाला भटक्याचे जीवन जगावे लागेल आणि त्याला जीवनाचे निश्चित तत्वज्ञानच असणार नाही. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं होतं संजय बेलबुतानं काय सांगितलं होतं त्याने सांगितलं होतं असं की बाबा तुम्ही काहीही करा तुम्ही पाप करा किंवा इतराकडून करून घेतलं किंवा तुम्ही एखादी चोरी केली किंवा इतराकडून करून घेतली तर यांचा अशा गोष्टीवर परिणाम होत नाही असं आहे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे संजय बेलबुताचं. तर त्याच्यावर गौतम बुद्ध काय म्हणतात की जर असं जर असेल तर माणूस हा माणसासोबत राहणारच नाही माणूस माणसाच्या सहवासात राहणारच नाही तर प्रत्येक माणसं कुठंतरी जंगलामध्ये एकटे जाऊन राहतील असं त्या ठिकाणी सांगल्या जाते. निघट नायपुताचे तज्ञ खरे मानले तर माणसाला आपले जीवन संन्यास व तपश्चर्या यांनाच व्हावे लागेल.
आणि निगड नाही पुता याने काय सांगितलं होतं की आपण आपल्या पुढचा जन्म म्हणजे पुढच्या जन्मामध्ये आपण जन्माला येऊ नये. म्हणजे जन्माला काय येतो, आपण काहीतरी पाप केलं म्हणून ते फेडण्यासाठी पुढच्या जन्मात जन्माला येतो. आणि पुढच्या जन्मात जर जन्माला आपल्याला यायचं नसेल तर आपण काय केलं पाहिजे की आता तपश्चर्या केली पाहिजे. तपश्चर्या करून आपण जे आपलं काही जे पाप आहे ते पाप धुतलं पाहिजे, असं कोणाला म्हणलं होतं, निगट नायपुतानं म्हणलं होतं. परंतु याच्यावर बुधानं काय म्हणलं की असं जर खरं असेल तर या सगळ्या सहज प्रवृत्ती व कामना यांना विमूढ होऊन त्याला संपूर्ण दास्य पत्करावे लागेल. म्हणजे ते एकूण एकाचे दास्य होतील, सगळ्याचे दास्य. म्हणजे जसं समजा त्यांनी म्हणलं की बा पुढच्या जन्मात असं होणार आणि त्यासाठी आपल्याला असं करायचं, तर प्रत्येक जण तसंच करत बसेल. म्हणजे कोणी जीवन जगेल का? मग नाही. एखादा मुलगा जन्माला 8-10 वर्ष शाळेत जाईल, 8-10 वर्ष झाले की बाप सांगाल त्याला की तू जा आणि तपश्चर्या कर, पुढच्या वर्षी पुढच्या जन्मात तुला जन्माला यायचं नाही. म्हणजे हे शक्य होईल का? होऊ शकत नाही, असं बुद्धानं या ठिकाणी सांगितलंय. आणि याचप्रमाणे तत्वज्ञानाची सुचवलेला कोणताही जीवन मार्ग बुद्धाला पटला नाही. हताश, असहाय्य आणि अविचारी माणसाचे हे विचार आहेत असेच त्याला वाटले, म्हणून त्याने त्या बाबतीत अन्यत्र प्रकाशाचा शोध घेण्याचे ठरवले. म्हणून आतापर्यंत जे जे तत्वज्ञान ज्याने सांगितलं होतं ते सरासरी जास्तीत जास्त कोणाचंही तत्वज्ञान बुद्धाला पटलं नाही. आणि म्हणून बुद्धानं काय केलं, एक नवीन असा विचार केला की बाबा मी या बाबतीत अन्यत्र काहीतरी शोध घेतो की नेमकं या जगामध्ये कशानं दुःख निर्माण होते, कशानं सुख निर्माण होते, कशानं महापरिनिर्वाण निर्माण होते, पुढच्या जन्मात आपण जन्माला येऊ नये याच्यासाठी काय करावं लागेल, हे बुद्धानं शोध घेण्याचं ठरवलं. आता त्याच्यानंतर बुद्धानं काही या ठिकाणी ठरवलेलं आहे, तर ते आपण बघूया. या तात्विक आणि धार्मिक विचारसरणीच्या अवलोकनावरून असे दिसते की बुद्धाने ज्यावेळी आपल्या शासनाचा पाया रचला त्यावेळी काही रूढ कल्पनाही लोकांच्या मनाची घट्ट पकड करून घेतली. त्या कल्पना अशा होत, म्हणजे जेव्हा बुद्धानं नवीन काहीतरी मी शोधून काढणार असं जेव्हा विचार केला, तर त्या अर्थी त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण जगाचा अभ्यास केला होता की नेमके या जगामध्ये माणूस जन्मतात, नंतर मोठा होते, नंतर तो म्हातारा होते आणि नंतर तो मरतो. म्हातारा होता आणि त्याचं शरीर जे आहे ते शरीर आणि जवानपणामध्ये जे शरीर असते ते शरीर, या याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. आणि हे जे सर्व काही निसर्ग असेल, जे बी सृष्टी असेल, तर या सृष्टीला याच्यामध्ये काय आहे किंवा याच्यामध्ये हे दुःख आहे, दुःख नाहीसं कसं करायचं, यासाठी एक बुद्धानं नवीन एक कल्पना केली. वेद प्राण्यावर विश्वास. आता याच्यामध्ये वेद प्रमाण म्हणजे काही जे शिक्षा असतात, काही जे वेद म्हणतो, म्हणजे आपण एक प्रकारचं शिकवण समजा, तर त्या शिकवणीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष म्हणजे त्याच्या पुनर्जन्माचा अंत. म्हणजे याच्यामध्ये आत्म्याला मुक्ती मिळणं किंवा मोक्ष मिळणं हे त्यांच्या पुनर्जन्माचा अंत आहे, यावर विश्वास ठेवावा लागेल, असं बी त्या ठिकाणी बुद्धाने सांगितलं. त्यानंतर मोक्षप्राप्तीची साधने व दृष्टीने धार्मिक विधी, समारंभ व यज्ञ यावर विश्वास. म्हणजे कोणा तर कोण काही ना काहीतरी, समजा आपण समजा एखादं समजा लग्न आहे, तर त्या लग्नामध्ये आपण धार्मिक विधी म्हणली पाहिजेत, काहीतरी शपथ घेतली पाहिजेत, याच्यावर सुद्धा विश्वास ठेवला पाहिजे, असे बुद्ध या ठिकाणी सांगतात. समाज संघटनेसाठी चातुर्वर्ण व्यवस्थेच्या आदर्शावर विश्वास. तसंच जे समाजाचे जे संघटना असते, काही जे संघटना असतात, तर त्या संघटनेमध्ये जे चातुर्वर्ण व्यवस्थेचा आदर्श म्हणजे त्यांना काही ना काहीतरी घेण्यासारखा असायला पाहिजे आणि याच्यावर सुद्धा माणसाचा विश्वास असायला पाहिजे. विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वरावर आणि विश्वाचे मूलाधार तत्व म्हणून ब्रह्मावर विश्वास. याच्यामध्ये आता हे मी सांगितलेलं आहे, समजा की काहीतरी कुठेतरी आपण विश्वास ठेवला पाहिजे. जोपर्यंत आपण विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत आपण त्यासारखे आपण काम करणार नाही. त्यामुळे कुठं ना कुठेतरी आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि ते विश्वास कसा ठेवायचा, आपण स्वतः पारखून ठेवायचा. जर आपल्याला वाटलं की बाबा मला हे चांगलं वाटते, तर ठीक आहे, ते चांगलं, म्हणजे स्वतः पारखा. सिद्धार्थ गौतम बुद्धानं कधीही म्हणलं नाही की मला तुम्ही देव माना किंवा मी देव आहो किंवा मी सर्वोत्कृष्ट आहो किंवा सर्वांना फक्त मलाच भंजावं, असं बुद्ध कधीच म्हणले नाही. आणि त्याच्यानंतर बुद्ध हे सुद्धा म्हणले नाही की मी जे ज्ञान मिळवलं ते मी तुम्हाला फक्त सांगतो.
परंतु ऐकणं न ऐकणं, घेणं न घेणं हे तुमच्यावरच अवलंबून आहे. आणि त्यासाठी तुम्ही स्वतःच्या मनाने त्याची प्रचिती करा. तो खरं आहे की खोटं आहे हे तुम्ही स्वतः बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा, असं ते बुद्धानं सांगितलं होतं. त्यानंतर आत्म्यावर सुद्धा विश्वास, संसार किंवा आत्म्याचा पुनर्जन्म यावर सुद्धा विश्वास, म्हणजे संसार आहे आणि माणसाचा पुनर्जन्म सुद्धा आहे यावर सुद्धा विश्वास ठेवला पाहिजे. कर्म म्हणजे माणसाच्या पुनर्जन्मीच्या कृत्यामुळे त्याचे या जन्मीचे स्थान निश्चित होते या तत्वावर विश्वास, म्हणजे गेल्या जन्मामध्ये आपण काय केलं असावं, त्यामुळं या जन्मामध्ये आपला या पृथ्वी तलावर समजा कोणत्या ना कोणत्या तरी समजा घराण्यामध्ये, चांगल्या घराण्यात, वाईट घराण्यात किंवा चांगल्या संपर्कामध्ये किंवा वाईट संपर्कामध्ये आपला जन्म होतो, याच्यावर सुद्धा आपण विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या शासनाची तत्व ठरवताना बुद्धाने आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनाचा समाचार घेतला आणि त्यानंतर काही त्यांनी मान्य केले तर काही गोष्टी त्यांना बुद्धानं अमान्य सुद्धा केल्या. तर मी कोण आहे, कुठून आलो, कोठे जाणार याविषयीची कल्पना करीत बसण्याच्या वृत्तीचा त्याने धिक्कार केला. म्हणजे याच्यामध्ये एवढा विचार माणसांना नाही करायचा की मी कोण हो, कुठून आलो, कशासाठी आलो, याचा विचार नाही करायचा. फक्त आपण चांगले कर्म करत जायचं, एवढं फक्त बुद्धाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर आत्म्याचे थोतांड त्याने धुडकावून लावले आणि शरीर, संवेदना, चेतना आणि विज्ञान यापैकी कशाचाही आत्मा मानण्याच्या कल्पनेचा त्याने त्याग केला. आणि याच्यामध्ये काही प्रकारात जे आत्मा जे म्हणतो किंवा जे थोतांड आहे तर अशा गोष्टीवर सुद्धा त्यांनी विश्वास ठेवण्याचे नाकारले. काही धर्मगुरूंनी ज्याचा प्रसार केला होता अशी शून्यवादी मते त्यांनी ताजी ठरवली. तर काही धर्मगुरूची जे काही चांगली शिकवण होती तर ते शिकवण सुद्धा या सिद्धार्थांनी या ठिकाणी सांगितली. पाखंडी मताचा त्यांनी धिक्कार केला. म्हणजे काही पाखंडी प्रकारचे जे मत आहेत किंवा पाखंडी प्रकारचा किंवा तुम्ही असं केलं तर तसं होईल, तुम्ही देवाला एखादा नैवेद्य दाखवला तर तुम्हाला काहीतरी लाभ होईल, अशा प्रकारचे जे काही पाखंडवाद आहे जे दुसऱ्याचा नाश करायचं आणि आपलं घर भरायचं, तर याचा मात्र बुद्धानं धिक्कार केलेला आहे. विश्वाच्या विकासाचा प्रारंभ काळ सांगता येतो हे म्हणजे त्यांचे अमान्य केले. आणि त्यानंतर विश्व जे आहे यांचं जे विकसितपणाचं जे काही प्रारंभ काळ सांगता येते तर ते सुद्धा अमान्य बुद्धाने केलेलं आहे. देवाने माणसाला निर्माण केले किंवा ब्रह्म नावाच्या कोण्या एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्याने त्याजे ठरवले. म्हणजे या ठिकाणी सुद्धा सिद्धार्थानं तेवढं काही महत्व कोणत्या गोष्टीला दिलं नाही. आत्म्याच्या अस्तित्वाकडे त्याने दुर्लक्ष तरी केले किंवा ते नाकारले आणि त्याच प्रकार आत्म्याचं काहीतरी अस्तित्व आहे हे सुद्धा गौतम बुद्धानं नाकारलं. त्यानंतर हे जे आतापर्यंतची जे काही शिकवण होत्या सर्वांच्या, तर या शिकवणीमध्ये बुद्धानं सर्वांचं जे शिकवण आहे त्या सर्व शिकवणीचा अभ्यास केला. म्हणजे बुद्धाने जेव्हा घर सोडलं होतं, जेव्हा संसार त्याग केला होता आणि तेथून जे घरामधून बाहेर पडले तर तेव्हापासून बुद्धाचा अभ्यास चालू होता. तर त्यामुळं बुद्धानं जे जे अभ्यास केला होता तर त्या अभ्यासातून काही घेतलं, काही सोडलं, कामाचं घेतलं, बिनकामाचं असेल ते सोडलं आणि त्यामधून जे काही चांगल्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये काही थोडासा बदल केला आणि ते पुन्हा समाजापुढे ठेवल्या. तर ते पुढील प्रमाणे कार्यकारण भावाचा अत्यंत महत्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत त्यांनी मान्य केले. तर अगोदर जे सांगलं होतं कार्यकारण भावाचा जे अत्यंत महत्वाचा नियम की जीवनामध्ये कशावर ना कशावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे, कुठे ना कुठे विश्वास ठेवायला पाहिजे. तर हा जो सिद्धांत आहे हे गौतम बुद्धाने मान्य केला. जीवनाची दैववादी दृष्टिकोन आणि मनुष्य व जग यांचे भवितव्य देवानेच पूर्वी नियोजन केलेले आहे. हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन हे दोन्हीही त्याने त्याचे ठरवले. आणि यानंतर बुद्धानं काय केलं की दैववादी दृष्टिकोन म्हणजे मी काहीतरी केलं तर मला काहीतरी लाभ होईल अशा प्रकारचा काही जे दृष्टिकोन असेल किंवा मनुष्य आणि जग यांचे भवितव्य हे फक्त देवानेच निर्माण केलं, म्हणजे या सृष्टीला निर्माण करणारा कोण ना कोणतरी एखादा देव म्हणा, परमेश्वर असं जे आहे तर हे त्या ठिकाणी नाकारण्यात आलं. एखाद्या पुनर्जन्मी केलेल्या कृत्यात दुःख निर्माण करण्याचे आणि या जन्मातील कृत्य परिणाम शून्य करण्याचे सामर्थ्य आहे हे म्हणणे त्याने अमान्य केले. त्यानंतर जे काही पुनर्जन्मामध्ये काही जे कृत्य केलेले असतील तर त्यांचे पाप या जन्मात मला फेडावे लागत आहेत हे जे काही असं जे म्हणणं आहे तर हे सुद्धा बुद्धानं त्याच ठिकाणी नाकारण्यात आलेलं आहे. कर्माचा देववादी दृष्टिकोन त्याने नाकारला. कर्माच्या या दृष्टिकोनाच्या ऐवजी त्याने अधिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला. जुन्याच बाटलीत त्याने नवी दारू ओतली. म्हणजे इथे उदाहरण काय सांगितलं
की एक प्रकारचं समजा एखादी दारूची बॉटल जी आहे तर त्या दारूचं फक्त मधली दारू फक्त बदलली, मात्र बॉटल मात्र तेच आहे. म्हणजे तिच्यातली फक्त काही ना काही चव बदलली किंवा काही ना काही समजा ते दारूच्या जागी समजा त्यात पाणी टाकलं असेल तर दारूच्या जागी पाणी आलं, परंतु बाटली मात्र तेच राहिली. अशा प्रकारचं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. आत्म्याचा फेरा संसार या तत्वाच्या जागी त्याने पुनर्जन्माच्या सिद्धांताला स्थान दिले. म्हणजे आतापर्यंत काय सांगण्यात आलं होतं की आत्म्याचा फेरा म्हणजे जोपर्यंत जे जवळपास 84 लाख वेळेस माणसाला जन्म घ्यावा लागते, मरावं लागते, तोपर्यंत मुक्ती मिळत नाही. तर हे जे पुनर्जन्माचा जे सिद्धांत आहे त्या ठिकाणी बुद्धाने हे त्यांना काहीतरी स्थान दिले. म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी थोडंफार मान्य केलं. आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्वाऐवजी त्याने निब्बाण तत्व स्वीकारले. आता या ठिकाणी काय केलं माहिती आहे का की एक नवीन म्हणजे त्यांनी बुद्धानं हे केलं म्हणजे शिकवून दिली की आत्म्याची मुक्ती. आता पहिले काय म्हणत गेले समजा की आपण काहीतरी चांगले कामं करायला पाहिजेत, आपण पुण्यकर्म करायला पाहिजेत. जर आपण पुण्यकर्म केले तर आपल्या आत्म्याला मुक्ती मिळते किंवा ते स्वर्गात जाते असे म्हणत गेले. परंतु हे थोडं खोटं ठरवून बुद्धानं काय सांगितलं की जर आपण चांगले जर कर्म केलेले असतील तर आपल्याला निर्वाण पद प्राप्त होते. हे याच्यातला बदल या ठिकाणी सांगण्यात येते. याप्रमाणे बुद्ध शासन हे संपूर्ण नव्या विचारांनी भरलेले आहे. त्यात जे काही थोडेसे जुने आहे ते फेरबदल करून घेतलेले किंवा निराळ्या दृष्टिकोनातून मांडलेले आहे. म्हणजे बुद्धानं याच्यामध्ये थोडाफार समजा ज्याचं जमते त्याचा थोडाफार फरक केला आणि जे अमान्य आहे ते अमान्यच आणि जे मान्य आहे ते मान्यच केलं. त्यानंतर आता बुद्धानं काय काय स्वीकारलं हे आपल्याला बघायचं आहे. बुद्धाच्या शिकवणीने पहिले वैशिष्ट्य असे की सर्व गोष्टीचा मध्यबिंदू मन आहे हे त्याने मानले. म्हणजे मन हे माणसाला आहेच, भले आत्मा असो की नसो, आत्मा ही वेगळी गोष्ट आणि मन ही वेगळी गोष्ट आणि माणसाला मन हे असतेच आणि मन आहे म्हणूनच ही सर्व काही कामे वगैरे आपलं जे शरीर करते त्या मनाचंच ऐकून करते. त्यामुळं मन आहे याला सिद्धार्थ गौतमाने मानलं. मन सर्व वस्तूच्या अग्रभागी असते, ते सर्व वस्तूवर अंमल चालविते, त्यांची निर्मिती करते. मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूचे आकलन होते. म्हणजे आपलं जर पूर्ण शरीर आहे तर या शरीरावर कोणाचा ताबा आहे, आपल्या मनाचा ताबा आहे आणि मनानं जे ऑर्डर दिला ते आपल्या शरीराचा एक एक अवयव तसे काम करत जातो असे या ठिकाणी बुद्धानं म्हणलेलं आहे. आणि जसं समजा एखादी आता वस्तू आहे, समजा कोणतरी समजा एखादी वस्तू असेल, आता हे आहे ग्रंथ पुस्तक, तर या पुस्तकाला हात लागल्याच्या नंतर हे हात अडाणी आहे, या हाताला काहीच कळत नाही. हाताला काय कळते का, काहीच कळत नाही. परंतु या हातामधून जे वायरलेस आहे ते कुठं कळते, मनाला. आणि मनाला काय कळते की आपला हात कशाला लागलेला आहे, या पुस्तकाला लागलेला आहे. किंवा एखादी दुसरी वस्तू असेल, त्या वस्तूला समजा आपल्याला टच झाली समजा, तर ते त्या हाताला कळत नाही, परंतु आपल्या मनाला कळते की आपल्या हाताला अशी अशी वस्तू टच झालेली आहे. एवढंच नाही, आपण डोळे जरी बंद केले तर डोळे बंद केल्याच्या नंतर समजा शरीराला कुठं ना कुठं समजा एखाद्या हवेचा म्हणा किंवा एखादं उडून आलेलं पान असेल ते आपल्या अंगाला लागलं तर ते मात्र कळते. तर ते कोणाला आता डोळे बंद केल्याच्या नंतर आपल्या शरीराला कळायला पाहिजे का, नाही कळत. परंतु शरीराद्वारे जे बी समजा नसा वगैरे जे जाऊन त्या मनाला किंवा काळजाला जाऊन भिडतात तर तेथून ते ऑर्डर सुटते की बाबा तुला असं असं झालेलं आहे, तुला समजा पंख्याची हवा लागलेली आहे, एखादं पान उडून आलं ते तुला लागलेलं आहे किंवा दुसरं एखादं काहीतरी तुला लागलेलं आहे असं त्या ठिकाणी ठरवल्या जाते. मन सर्व मानसिक क्रियाचे मार्गदर्शन करते. मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख आहे. मन हे या शक्तीनेच बनलेले आहे असं सुद्धा या ठिकाणी, म्हणजे आपल्या शरीराच्या एकदम मध्यभागी आपलं मन असते असंच या ठिकाणी सांगलेलं आहे. ज्या बाबीकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे अशी पहिली बाब म्हणजे मनाचे संस्कार. आता या ठिकाणी सिद्धार्थ गौतम बुद्ध काय सांगतात की काही बाबी अशा आहेत की त्या बाबीकडे आपलं लक्ष पटकन जाते, आपलं लक्ष पटकन जाते. तर लक्ष पटकन जाते याचा अर्थ हे डोळे तिकडे बघतात असं नाही आहे, बल्कि आपलं मन त्या डोळ्याला सांगते की तू तिकडे बघ. समजा आता एखादं कोणतीतरी वस्तू असेल जे एकदम आकर्षित असेल, बघण्यासारखी जर असेल, तर त्या ठिकाणी आपलं मन सांगते आपल्या डोळ्याला की अरे बाबा ही जी वस्तू आहे ही खूप चांगली आहे, बघण्यासारखी आहे, त्यामुळे तू त्याच्याकडे बघत राहा. आणि तेव्हा डोळे तिकडे बघतात. म्हणजे डोळे आणि आपल्या शरीराचे जे इतर अवयव आहेत हे अवयव या आपल्या ज्या मनाचे नौकर आहेत, मनानं जसं सांगितलं त्याप्रमाणे ते अवयव करतात.
बुद्धाच्या शिकवणुकीचे दुसरे वैशिष्ट्य असे की आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरून ज्याचा परिणाम होतो अशा सर्व बऱ्या वाईट गोष्टीचे मन हे उगमस्थान आहे. आता या ठिकाणी बुद्ध हे सुद्धा सांगतात की आपल्या आजूबाजूला जे काही चांगल्या वाईट गोष्टी घडतात, बघा चांगल्या वाईट गोष्टी घडतात. आता चांगल्या वाईट गोष्टी घडतात म्हणजे त्या ठिकाणी घडतात असं नाहीये, बल्कि आपलं मन त्याला ते नाव देते. समजा आता एखादी गोष्ट आहे, आता समजा उदाहरणासाठी सांगतो तुम्हाला की समजा इथं आपलं शेत आहे आणि या शेतामध्ये समजा काहीतरी पीक आहे आणि त्या पिकावर एखादी चिमणी आली आणि आपलं पीक खायली. बरोबर आहे. आता चिमणी आली आणि आपलं पीक खायली. आता चिमणीला जीव असतो की नाही? मन चिमणीला सुद्धा असते. ती बी एक वार मेल्याच्या नंतर पुन्हा काय जिवंत होणार नाही. म्हणजे तिचं सुद्धा जीवन जगणं हे तेवढंच महत्वाचं आहे जेवढं आपलं जीवन जगणं महत्वाचं आहे. बरोबर आहे की नाही? परंतु ती चिमणी आपलं काहीतरी पीक खायली म्हणून आपल्याला राग येतो आणि आपल्याला राग आल्यामुळं काय करतो आपण? त्या चिमणीला मारतो. बरोबर आहे. म्हणजे हे त्या चिमणीचा दोष आहे का? चिमणी तिला तर जेवण काय ना काय करावंच लागेल. त्याच्यामुळे तिनं तिचं जे काम आहे ते काम करायली. तिला जे खायला पाहिजे काहीतरी तर ती बिचारी खायली. परंतु माझं मन ठरवायलं की ते माझं जे जेवण आहे ते माझं जेवण ती खायली आणि त्यामुळे ती वाईट आहे आणि म्हणून आपण घेतला दगड की फेकून मारला. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे आपलं मन ठरवते. पण त्याच जागी समजा आपल्या एखाद्या घरातला माणूस असेल, आपल्या घरातलंच माणूस असेल आणि त्यानं जर म्हणलं की बाबा आता तुरीचं झाड आहे, त्याला शेंगा खूप लागलेल्या आहेत आणि आता मला ती आमटी करून खायची, या शेंगा तशा तोडून खायच्या, आणि ते आपल्या समोर त्यानं शेंगा तोडल्या आणि खायला समजा, तर त्या ठिकाणी जसं आपण चिमणीला बघतो त्याप्रमाणे आपण त्या माणसाला बघतो का? त्या माणसाला बघत नाही. नाहीतर जसं चिमणीला बघायचं तसं ते माणूस त्या माणसाला हा माझ्या तुरीच्या शेंगा खाल्ल्या, मग घातला दगड की घातला डोक्यामध्ये, असं करतो का? नाही करत. म्हणजे याचा अर्थ जे समोरची घडणारी जी घटना आहे ही चांगली किंवा वाईट नसते, बल्कि त्याला आपलं मन नाव देते की हे चांगलं आहे किंवा ते वाईट आहे. बरोबर आहे की नाही? जसं समजा कोणी आपल्याला शिवा देत असेल तर शिवा दिल्याच्या नंतर लगेच, आता मला सांगा, शिवा द्यायला म्हणजे ते फक्त तुम्हाला काना हात म्हणून तुम्हाला फक्त ऐकू आल्या, परंतु तोंड कोणाचं वाजायलं? तोंड तर त्याचं वाजायलं. परंतु आपण जाऊ द्या, तोंड त्याचं वाजायला मी त्याच्याकडे लक्ष देत नाही आपण असं म्हणतो का? नाही. आपलं मन सांगते अरे तुला शिवा द्यायली, मग आला राग, मग झालं भांडण सुरू. परंतु जसं त्याचं तोंड चालायलं तसं समजा त्याचं तोंड काही ना काहीतरी आपल्याला बोलण्यात चालत असेल, काही ना काही सांगण्यात चालत असेल, तेव्हा मात्र आपल्याला त्याचा राग येते का? त्याचं तोंड असंही चालू तसंही चालूच आहे, मग तेव्हा बी त्याचं तोंड चालू आहे बुवा, मग चला मी आता याला शिवा देतो, त्यानं काहीतरी बोलायलं मला, असं म्हणतो का? नाही म्हणत. म्हणजे हे आहे आपल्या जे मन आहे त्या मनाचा प्रकार आहे की घटना घडणाऱ्या हे एक साधारणतः घटना असतात, त्याला चांगलं बी नाही वाईट बी नाही असं म्हणता येते. परंतु ते चांगले आहेत की वाईट आहेत हे फक्त आपलं मन ठरवते आणि म्हणूनच आपल्या मनाला हे सर्व दुःख निर्माण होते. जे जे वाईट आहे, वाईटाशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते मनातूनच उत्पन्न होते. जे जे चांगले आहे, चांगल्याशी संबंधित आहे आणि त्यांच्या अधीन आहे ते सर्व मनातूनच उत्पन्न होते. ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलाच्या पावला मागोमाग गाडीची चाके जातात, त्याप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा कृती करतो त्याच्या मागोमाग दुःख येते. म्हणून चित्तशुद्धी हे धर्माचे सार होय. म्हणजे एखादा जर माणूस समोरून आपल्याला शिव्या देत असेल तर तो आपल्या मनामध्ये किंवा आपल्या कर्मामध्ये जे वाईट कर्म आहे त्या वाईट कर्माची भर टाकतो. आपली जे म्हणतो की आपण त्याची पायली भरली म्हणतो आपण, तर पायली भरली म्हणजे काय की त्याच्या पायलीमध्ये त्याचं जे मोजमाप आहे त्या मोजमापामध्ये त्याचे जे काही पापाची फळं असतील ते त्याच्यामध्ये भरले गेले. परंतु याचा विचार मी नाही करायला पाहिजे. मी काय म्हणून विचार करायचा? त्यानं वाईट शिवा दिल्या असतील किंवा एखादा आपण दगड आपल्याला फेकून मारला असेल, परंतु आपण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची हरकत नाही करायला पाहिजे. त्याच्या पापाची फळे ही त्यालाच मिळणार राहतं. पण असं नाही समजा की त्यानं जर मला शिव्या दिल्या आणि मला शिव्या दिल्याच्या नंतर मी बी रागावलो आणि मी बी त्याला मारलं, तर त्या ठिकाणी आपण जो रागावतो, आपण जो त्याला परत शिवा देतो, तर ते आपल्याही मापामध्ये ते फळं गोळा होतात. मग जे चांगले फळं असतील या वाईट फळं असतील. त्यामुळं सरासरी सिद्धार्थ बुद्ध काय म्हणतात की फक्त आपण चांगले कर्म करायचे. भलेही आपल्या
समोर कोणी आपल्याला शिव्या जरी देऊन देत असेल तरीही आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, कारण तर त्याचं त्याच्या सोबत आणि आपलं आपल्या सोबत. बुद्धाच्या शिकवणीचे तिसरे वैशिष्ट्य पाप कृत्य टाळणे हे होय. म्हणजे या ठिकाणी बुद्धानं म्हणजे आता जे सांगितलं मी तुम्हाला त्याप्रमाणे दुसऱ्या समोरच्यानं शिवा जरी दिल्या तरी आपण त्याच्याकडे कोणत्याही गोष्टीचं हे करायचं नाही. समजा कोणत्याही गोष्टीचं समजा त्याला हो नाही काही म्हणायचं नाहीये. फक्त आपण आपले जे काही पुण्यकर्म असतील त्या फक्त पुण्यकर्माचा विचार करायचा आणि पुण्यकर्म करायचं असं या ठिकाणी बुद्धानं सांगितलं. त्यांच्या शिकवणीचे चौथे वैशिष्ट्य असे की खरा धर्म हा धर्म ग्रंथात नसून धर्मतत्वाचे पालन करण्यात आहे. आता या ठिकाणी बुद्ध आणखी काय म्हणतात की खरी जी शिकवण आहे किंवा खरा जो धर्म आहे तर हे तो धर्म ग्रंथात नाही. आता आपलं धर्मग्रंथ जे आहे ना ते हे आहे. समजा जर खरा धर्म या ग्रंथामध्ये नाही मग ते कशामध्ये आहे तर आपलं जे तत्वज्ञान आहे म्हणजे आपली जी काही वैचारिक शरणी असेल किंवा आपण जे विचार करतो आणि आपण विचार करून पुढच्याला काही ना काहीतरी देतो, सन्मार्ग देतो किंवा काही ना काही चांगलं देतो समोरच्याला, त्याच्यावर हे सर्व काही अवलंबून असते. म्हणजे हे पुस्तक वाचलं म्हणजे आपल्याला पुण्य लाभते असं नाही, तर कसं असते आपल्या मनातून आपण सर्वात विषयी प्रेम भावना निर्माण केली पाहिजे. चाहे तिथं प्राणी असतील, पक्षी असतील किंवा माणसं असतील, कीटक असतील, काहीही असेल किंवा एखादं झाड असेल, गवत असेल, जे जे पृथ्वी तलावर आहे त्याच्याविषयी आपण फक्त प्रेम भावनाच निर्माण आपल्या मनामध्ये केली पाहिजे असं या ठिकाणी बुद्ध सांगतात. आणि बुद्धाचा धर्म ही त्याची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणीही म्हणू शकेल काय. आणि त्यामुळं बुद्धानं हे जी शिकवण समोर आपल्या धर्मामध्ये दिली तर ही बुद्धाची शिकवण नाही किंवा हे बुद्धानं असं तयार केलं नाही असं कोणी म्हणू शकेल का? कोणीही म्हणू शकत नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी बुद्धाची जी काही शिकवण आहेत ते शिकवणीची सुरुवात आपण या ठिकाणी आज बघितलेली आहे. आणि आज आपला पहिला जो खंड आहे तो आज खंड आपला संपलेला आहे. आज हा ग्रंथ वाचन करून जवळपास आजचा 14वा दिवस आहे का? आजचा 14वा दिवस आपला आहे आणि 14 दिवस एक खंड वाचण्यामध्ये आपला गेला. त्यामुळं आज या ठिकाणी आपण थांबूया आणि उद्या या जोमानं द्वितीय खंड आणि धम्मदीक्षेची मोहीम म्हणजे सिद्धार्थ बुद्ध झाले आणि बुद्धाच्या नंतर त्यांनी जे धम्मदीक्षेची म्हणजे त्यांनी आपले चेले तयार केले किंवा त्यांनी आपले भंतेजी तयार केले. तर हे जे भाग आहे आता उद्यापासून बघूया. ठीक आहे, चला मग.